सातारा जिल्ह्यातले कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदेंनी एकनाथ शिंदेंना चॅलेंज दिलंय। मी माझ्या जीवावर निवडून येतो असं महेश शिंदे म्हणाले। एकनाथ शिंदेंचा सातारा दौरा आहे, त्यानिमित्तानं साताऱ्यात शिवसेनेनं जोरदार बॅनरबाजी केली, पण या बॅनरवरूनही आमदार महेश शिंदेंचा फोटो गायब आहे। शिंदेंच्या या कार्यक्रमालाही आमदार महेश शिंदे दांडी मारणार आहेत। मी स्वतःच्या जीवावर निवडून येतो, माझ्या कोणी चिडायचे कारण नाहीये। मी काय कोणाला त्रास द्यायला गेलेलो नाही, मला कोणी त्रास द्यायचा नाही। त्याचं खावं मीठ, त्याच्याबरोबर राहावं नीट। आज जर एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा बघून आणि बाळासाहेबांच्या विचारानं जर तुम्ही निवडून आला असेल तर त्यांच्याबरोबर कायम निष्ठावानच शिवसैनिक म्हणून राहायला पाहिजे। कधी माझ्या जिल्ह्यातल्या कुठल्याही फ्लेक्सवरती फोटो नाहीये, मला तर अजून कोणी काय सांगितलं नाही किंवा काय आहे मला काय माहित नाही। मी आता येता बघत आलो, अनेक बॅनरवर आमदार महेश शिंदे साहेबांचा फोटो आहे। त्यांना आमच्या पक्षाकडनं, ते पक्षाचे आमदार आहेत, त्यामुळं तसं त्याला निमंत्रणाची आवश्यकता नसावी। साहेबांना तर मी 2022ला पहिल्यांदा भेटलोय, 21-22ला एकनाथ शिंदे साहेबांना। त्याच्यापूर्वी माझा त्यांची ओळख पण नव्हती, संबंध पण नव्हते, अर्थार्थी संबंध नव्हते आमचे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला आव्हान देणारे कसे मातीमोल झाले ते तुम्हाला माहिती आहे। त्याच्यामुळे शिंदे साहेबांना आव्हान कोणी देऊ नये। साताऱ्यात महेश शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाईंचा वाद शिगेला पोहोचलाय। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील महेश शिंदेंनी स्वतःच्याच पक्षाला चॅलेंज दिलं होतं। महेश शिंदेंच्या पत्नी प्रिया शिंदे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आणि सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षही झाल्या। भारतीय जनता पक्ष म्हणून महेश शिंदेंचे हितचिंतक आम्ही आहोत। ते जे भूमिका घेतील त्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असू।